प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका दुर्घटनेच्या बातमीने। गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरचा पूल कोसळल्याची घटना घडली। या घटनेत 7 जणांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मिळालेल्या माहितीनुसार हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता। हा पूल बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वी तो कार्यान्वित करण्यात आला होता। नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गुजरातच्या मोरबीमध्ये 140 वर्ष जुना हा पूल कोसळलेला आहे। या पुलाची डागडुजी करण्यात आलेली होती, पण त्यानंतर सुद्धा हा कार्यान्वित झाला आणि ही दुर्घटना घडली, ज्यात जवळपास 7 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं। અને મોરબીના જાહેર જીવન असो આગેવાનો અને વહીવટી તંત્ર ખડે પગે સ્થળ ઉપર બચાવ કાર્ય કરી રહ્યું છે। વિજેશભાઈ, કેટલા અત્યારે મૃત્યુઆંક કેવો લાગે? તમારે જે સત્તાવાર રીતે કહી શકાય કે જે વહીવટી તંત્રે તમને જણાવ્યું એવું અનુમાન થઈ શકે છે કે 35 જેટલા કમનસીબે દેહાંત થયા છે। અને રેસ્ક્યુમાં કંઈક તકલીફો પડી રહી છે, ખાસ કરીને લાઇટ અને પાણીની, તો એ શું છે? આપણે મુખ્યમંત્રીને વાત કરીએ। અમે પાણી નદીમાંથી છોડાવીએ તો થોડી વધુ સારી રીતે કામગીરી થઈ શકે એ માટે સિંચાઈના સચિવશ્રીને તાત્કાલિક અમે એનું ધ્યાન દોરીને આ કાર્યવાહી કરાવી રહ્યા છીએ। કેપેસિટી કરતાં વધુ લોકો હતા કે વિજેશભાઈ, આ શું છે પરિસ્થિતિ? રવિવારનો દિવસ હતો, સહેલાણીઓની સંખ્યા સ્વાભાવિક આજે વધુ હોઈ શકે, પણ અને એ આંકડો तर या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। गुजरातमधल्या मोरबीमध्ये पूल कोसळून झालेली ही दुर्घटना आहे। 140 वर्ष जुना हा पूल, पण त्याची डागडुजी करण्यात आलेली होती। 4 दिवसांपूर्वी हा पूल पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेला होता, पण तरी सुद्धा ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याला कोण जबाबदार आहे, या 7 जणांचा जो जीव गेलेला आहे त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, अशा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबीमधल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे। या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली। बचाव कार्यासाठी त्यांनी तातडीने पथकं तयार करण्याची मागणी केली। या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना सर्वती मदत द्यावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं पीएमओने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींनी प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडच्या माध्यमातून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000ची मदत करण्यात आली आहे। गुजरातमध्ये घडलेल्या या दुर्घटनेची पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि तातडीने त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या दुर्घटनेबद्दलची माहिती घेतली आहे। महाराष्ट्रातून सुरू असलेलं हजारो कोटींच्या प्रकल्पांचं आउटगोईंग काही थांबायचं चिन्ह दिसत नाहीये। फॉक्सकॉन एअरबसचा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्याची घटना ताजी असतानाच आता विमान आणि रॉकेटचे इंजिन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतलाय। नागपूरच्या मिहानमध्ये नियोजित 1015 कोटींचा हा प्रकल्प आता हैदराबादमध्ये आकारास येणार आहे। सॅफ्रन कंपनी भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमानामध्ये वापरले जाणारे लिप 1A तसंच लिप 1B इंजिनच्या देखभाल दुरुस्तीचे युनिट नागपूरच्या मिहानमध्ये उभारणार होती। वर्षाला तिथं 250 विमानांची इंजिन दुरुस्ती आणि देखभाल केली जाणार होती। मात्र हजारो रोजगाराच्या संधी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। तर सरकारकडून हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप केलाय। आज पुन्हा त्या जखमेवर मीठ सोडणारी गोष्ट घडली, सॅफ्रन गेलं। मला आश्चर्य वाटतं की बिहारमध्ये रिलायन्स डसा ही जी कंपनी डसा जी आपली होती त्या कंपनीबरोबर केलंय, तिथं त्यांचं काम सुरू झालेलं आहे स्पेअर पार्ट बनवण्याचं। पुढे कालांतराने ते विमान बनवणार आहेत। यांचं मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉलिंगचं काम एअर इंडियाची 2 वर्कशॉप तिथं सुरू आहेत।
म्हणजे मिहानमध्ये विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही लागणाऱ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत सगळ्या, आणि कंड्युसिव्ह ज्याला आपण इंग्रजीत म्हणतात तसं ते वातावरण आहे. तिथनं कारखाने कसे काय पळतात? सॅफ्रॉन कंपनी फ्रान्सची, त्याचा सुद्धा प्रोजेक्ट गेला. कशाला दाखवलं होतं आम्हाला स्वप्न डिफेन्स एव्हिएशन हबचं बनवण्याचं? वायुसेना एअरफोर्सचा MRO नागपूरमध्ये अनेक वर्षापासून. तरी सुद्धा ह्या जर गोष्टी होत असेल तर महाराष्ट्रावर अनफेवरेबल डेस्टिनेशनचा ठपका लागण्याची भीती आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे अशी मागणी करतो. जो सॅफ्रॉन उद्योग महाराष्ट्रातनं गेला अशी आज बोंब मारली जाते. मार्च 2021लाच हैदराबादमध्ये सॅफ्रॉनची फॅक्टरी तयार झाली होती. ते मुख्यमंत्री कोण होतं? मविवा सरकार होतं, उद्धव ठाकरे होते. मग माफी कोणी मागितली पाहिजे? कुणाच्या काळामध्ये हा प्रकल्प पळवला गेला? जुलै 2022मध्ये तिथे मेंटेनन्सचं ओव्हरहॉल तयार झालेलं होतं, त्याचं काम सुरू झालं होतं, आणि आज तुम्ही ही ओरड करताय. अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवणं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग एक बाहेर गेला, दुसरा बाहेर गेला, तिसरा बाहेर गेला, म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रगचा पार दुसरीकडे गेला, टाटा एअरबसचा गेला. ही जी काही साथीच्या रोगांसारखी जी लागलेलं आहे ते हे महाराष्ट्राला व्यवस्थित विचार करून बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालू झाले. आणि या षडयंत्राचे खरे जे मोहरे आहेत त्यांचा प्रश्न फक्त एवढाच आहे की हा तुम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या इतर मंत्र्यांना तुम्ही बदनाम करत नाही आहात, तर तुम्ही हा अपमान महाराष्ट्र राज्याच्या जनतेचा करताय. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण महाराष्ट्राला शोभणारं नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तसंच ओला दुष्काळ आणि उद्योगांसंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. गडकरी हे पारदर्शक काम करतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. ह्याची अकाउंटेबिलिटी कोणीच घेत नाही की हे प्रकल्प का जात आहेत, कुणामुळे जात आहेत. म्हणून मी म्हणते आता का गेले, कुणाला गेले हे आता बाजूला ठेवूया आणि थोडी जबाबदारीने वागूया. की म्हणून माझी विनंती आहे की एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलावी आणि एक असेंब्ली बोलवावं. असेंब्ली कशासाठी असते यात तर विषयांनी चर्चा करायची असते. तर ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले प्रकल्प ह्या दोन्हीसाठी अर्जंटली असेंब्ली बोलून 2, 3, 4 दिवस जितके लागतील सगळ्या MLAsला कॉन्फिडन्समध्ये घ्या, चर्चा करा, सगळ्यांनी एकत्र ऑल पार्टी मीटिंग म्हणून महाराष्ट्राच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांची भेट घ्या आणि हे सगळं क्लिअर करा. मला वाटत नाही की बच्चू कडू आरोप करतायत, ते त्यांच्या वेदना म्हणतायत. आणि मला आनंद वाटतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये आजही सत्तेत असलेलं कोणीतरी संवेदनशील राहिलेलं आहे. कारण का इतकं असंवेदनशील वागणं गेले मी 100 दिवस बघतेय की मला आनंद वाटतो आणि मी मनापासून त्याचं स्वागत करते. कोल्हापुरात लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 14 वर्षाची मुलगी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असून मुलीचा शोध लागत नाहीये. दिवाळीच्या सुट्टी पूर्वीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मुलगी बेपत्ता झालेली आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सुद्धा तिचा शोध लागत नाहीये. त्यामुळे कोल्हापुरातलं हे सगळं प्रकरण लव्ह जिहादचं आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय तपशील आहे याबद्दलचा? काय नेमकं हे प्रकरण आहे? कोल्हापुरातल्या मंगळवारपेठ इथली ही घटना आहे. या परिसरात राहणारी एक मुलगी याच परिसरात असलेल्या एका नामवंत शाळेमध्ये शिकत होती. दिवाळीचा शेवटचा पेपर आहे तो तिनं दिला आणि त्यानंतर शाळेला सुट्ट्या सुद्धा पडल्या. मात्र त्यानंतर ही मुलगी आहे ती घरी परतली नाही आणि त्यामुळे पालकांनी चौकशी केली असता ती बेपत्ता झाल्याचं आढळून आलं. गेल्या 14 दिवसापासून ती मुलगी बेपत्ता आहे. या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही या मुलीचा आहे तो शोध लागलेला नाही. एकूणच पालकांनी ज्यावेळी हा सगळा प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हा सगळा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा संशय आहे तो पालकांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांच्याकडे या संदर्भातली चौकशी करून हे योग्य तो गुन्हा दाखल करावा आणि आरोपीपर्यंत पोहोचावे अशा पद्धतीची मागणी आहे ती पालकांच्याकडून होताना पाहायला मिळते. मात्र अद्याप पोलिसांच्याकडून त्या पद्धतीचा
गुन्हा आहे तो दाखल करून घेतला गेलेला नाही. मात्र पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र अद्यापही ती मुलगी मिळू शकली नसल्यामुळे कुटुंबीय मात्र तिथं चिंतेत असल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. मात्र एकूणच लव्ह जिहादचं हे प्रकरण असल्याचा संशय आहे तो व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रवी राणा बच्चू कडू वादात आता मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी कामी येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. राणा कडू यांच्यातील वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी कामी येणार? वर्षावरील बैठकीत तोडगा निघणार? दोन्ही नेते आपापल्या भूमिकांवर ठाम. बच्चू कडूंचा आरपारच्या लढाईचा इशारा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप करत ऐन दिवाळीत जोरदार आरोप प्रत्यारोपांचे फटाके फोडले. त्यामुळे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. याचाच एक भाग म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करून हा वाद तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे. भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्याच्यावर? काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? तर कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे. तर एकदाचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतोय आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू. काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? એટલે मागणीचं काही कारणच नाही. जे बदनामी झाली ते वापस द्या, विषय संपला. तर आमदार रवी राणांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. म्हणून मी सकाळी आज 6 वाजता अमरावतीत निघालो आणि 9:35च्या फ्लाईटने मी मुंबईला जाणार. या वादावर योग्य तो सकारात्मक तोडगा निघेल असा दावा करण्यात आलाय. आता या दोन आमदारांमधील आरोप प्रत्यारोपांच्या वादावर तोडगा निघतो की प्रकरण आणखी चिघळतं, हे रविवारच्या वर्षावरील भेटी पश्चातच स्पष्ट होईल. तूर्त दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हा वाद मिटावा अशीच भावना असणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही बच्चू कडूंचा रवी राणांवर प्रहार सुरूच आहे. रवी राणा यांच्यासारख्यांना फुटाण्यासारखं फोडतो असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. गिरने का कोई डर नहीं. जब कार्यकर्ता खड़ा होता है तो गिरने का कोई डर नहीं रहता. गिरकर भी उछल कर बाहर आता और उभर कर आता. पडलं त्याचं गम नसतं. हो, कार्यकर्ता मजबूत असला ना तर असे हार जीत तर असे पचून टाकतोय तसा मगरमच्छ एखादा शिकार करतं तसं. पण त्याचं आम्हाला हे राणा पाना हे तर साले असे हवेच्या फुटाण्यासारखे फोडून टाकतो. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा वाद शिगेला पोहोचलाय. आमदार बच्चू कडू आमदार रवी राणा भेटीत नवीन ट्विस्ट आलाय. दोन्ही आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती भेट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राणा आणि कडू वादावर तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोघांनाही समोरासमोर बसून सामोपचारानं हा वाद मिटवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकरनं
एसआरए घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. दिवंगत भावाच्या नावावर एसआरएतील गाळे लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. संजय अंधारे या मूळ सदनिकाधारकाच्या करारावर किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनील कदम यांचा फोटो आहे, तर भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयात सादर केलेल्या कागदपत्रांवर संजय अंधारे यांचा भलताच फोटो आहे. शिवाय संजय अंधारे यांच्या सह्याही बदलल्या असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. त्याला किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. सगळ्या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीसांनी एसआरए घोटाळ्याच्या चौकशीला मान्यता दिल्यास ठाकरे गटाच्या मुंबईतल्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. किशोरीताई पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशननी आता पुन्हा एकदा मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी बोलवलं आहे. जर भीती नाही आहे, खोटं काय केलं नाही आहे, कुलूप घेऊन दुकानं आणि घर बंद करायला निघाला आहात, मग पोलीस चौकशीला का घाबरतात? आज मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या एसआरएमध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला. एडोट झाला होता कुणाला, आणि 2017चा इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये जे फॉर्म भरलं, एफिडेव्हिट भरलं, त्यात रेसिडेंशियल ऍड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. क्या नौटंकी कर रही है? वहां वर्दी जाती है, ताला लेके जाती है, फिर वो ताला लेके मातोश्री में बांद्रा में जाती है. तो भैया मैंने फॉर्म भरा था, फॉर्म तो आपने भरा था. उद्धव ठाकरे शिवसेना की ओर से भरा था. और फॉर्म में आपने एफिडेविट शपथ लेके कहा कि एसआरए वर्ली गोमाता में 6ठे माले पर मेरा फ्लैट है, मैं वहां रहती हूं. तो ताला क्यों लेके जाती हो? किरीट सोमय्या माझा सख्खा भाऊ सारखा आहे, आणि तुमच्या सुनील कदमला तुम्ही ही भाऊबीज देतायत. मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी, फ्रॉड आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे. दरम्यान किशोरी पेडणेकरांनी ट्विट करत सोमय्यांचे आरोप फेटाळून लावलेत. किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे. धादांत खोटं बोलून आणि आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र चाललंय अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढे त्या असं म्हणतायत, एसआरए गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एसआरए प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र सादर केलंय, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाहीये असं कोर्टाला कळवलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वाची बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पुढच्या वाटचालीबाबत सुद्धा खलबतं होण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर एक मोठी बातमी राज्यातल्या तमाम वारकऱ्यांसाठी. रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक उभी करणार असल्याची घोषणा केली. पैठणमध्ये आयोजित संत स्नेह भेट या कार्यक्रमामध्ये भुमरेंनी हे जाहीर केलं. वारकऱ्यांच्या बँकेसाठी लागेल ती मदत करायला तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. वारकऱ्यांना पैशासाठी कुणापुढेही हात पसरायची गरज पडू नये यासाठी स्वतः संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची घोषणा केली आहे. यावेळी उपस्थित संत मंडळींनी आपल्या समस्या या संमेलनात मांडल्या. यावेळी मंत्री भुमरेंनी त्यांच्या समस्या जाणून घेत पैठण इथला घाट, एकनाथ भागवत भवन बांधून देण्याचं जाहीर केलं. माझी जी काही मदत असत ती मदत मी तुम्हाला करीन, पण एक वारकऱ्याची बँक जर असत
तर वेळोवेळी निश्चित मदत झाल्याशिवाय राहत नाही. कोणाकडेही आपल्याला हात पसरायचं काम पडणार नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला गरज पडत त्यावेळेस आपल्या हक्काची बँक वाटणारीची बँक राहील. त्याच्यासाठी सुद्धा आपण निश्चित आपण पुढाकार घ्या. मी जी काही मदत माझी लागली ती मदत मी करीन. मुंबईत ठिकठिकाणी छटपूजेचं आयोजन करण्यात आलं. मुंबईच्या चांदिवली मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ल्यातल्या उद्यानात कृत्रिम तलावाची निर्मिती केली. या ठिकाणी सूर्यपूजेसाठी महिला भाविकांची अलोट गर्दी झाली. बिहारमध्ये छटपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यात कुटुंबातील महिला पाण्यात उभं राहून संध्याकाळी आणि पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी मनोकामना करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या छठ पर्वाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. 2 साल तो हम सब लोग घर के भीतर ही थे. न पूजा थी, न अर्घ्य था, न सूर्य नारायण का दर्शन था. किंतु अब माहौल बदल गया है और महाराष्ट्र का भी माहौल बदला है. देश का भी माहौल पूरा इस छठ व्रत के निमित्त से बदला सा हमको दिखाई पड़ता है. ठाण्यातील छठपूजेचं आयोजन करण्यात आलं. ठाण्यातल्या वागळे इस्टेट इथल्या तलावावर भाविकांनी छठपूजेसाठी मोठी गर्दी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी उपस्थित भाविकांना त्यांनी छठ पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. वागले इस्टेट थाने में भी हमारे थाना कारपोरेशन की ओर से, हमारे सभी कार्यकर्ताओं की ओर से ऐसे कृत्रिम तालाबों का भी निर्माण हुआ है. एक श्रद्धा और भक्ति का विषय है और हर साल आप लोग बड़ी संख्या में यहाँ उपस्थित हो जाते हो. पिछले साल से या उससे पहले से यहाँ व्यवस्था बराबर हो रही है ना. अब यहाँ इस तालाब का नूतनीकरण होगा. वागले स्टेट की जनता ने मुझे शुरुआत में पार्षद नगर सेवक बनाया और उसके बाद पूरे थाने वासियों ने मुझे विधायक बनाया और आप लोगों ने बार बार मुझे आशीर्वाद दिया, बार बार विधायक बना और आप लोगों के शुभकामनाओं से, आप लोगों के आशीर्वाद से मैं इस छठ मैया के आशीर्वाद से इस राज्य का मुख्यमंत्री बन गया हूँ.